त्या हेडिंगवर काल जो न्यूमरिकल पाहिला होता आपण त्याच्या पुढचा पार्ट सिरीज रेझोनन्स सर्किट. दरवाजा लाव रे. सिरीज रेझोनन्स सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किट दोन आहेत. एक आहे सिरीज रेझोनन्स, सेकंड आहे पॅरलल रेझोनन्स. एक आहे सिरीज रेझोनन्स आणि सेकंड आहे पॅरलल रेझोनन्स सर्किट. तर आज आपण पाहणार आहोत सिरीज रेझोनन्स सर्किट. याच्यामध्ये काय आहे, जसं आपण पाहिलं की अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस आपण इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टर हे तीन इलेक्ट्रिकल कंपोनंट आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले होते. त्यावेळेस त्या तिघांचं येणारं कंबाईंड ऑपोजिशन काय आहे ते बघितलं आपण. त्याच्यानंतर पॉवर इन AC सर्किट, त्याच्यामध्ये पण आपण LCR हे तिन्ही पण सिरीजमध्ये कनेक्ट केले होते AC सोर्सच्या अक्रॉस, आणि त्यावेळेस त्यांच्या अक्रॉस डिसिपेट होणारी जी पॉवर आहे ती पॉवर आपण स्टडी केली होती. आता आज आपल्याला बघायचं सिरीज रेझोनन्स सर्किट. रेझोनन्स कशाला म्हणायचं आणि नेमकं सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्स कधी असतो आणि या सर्किटला ॲक्सेप्टर सर्किट का म्हणतात ते देखील आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. डायग्राम काढून घ्या अगोदर. याच्यामध्ये तीन कंपोनंट आहेत. एक आहे इंडक्टर, नंतर कॅपॅसिटर आणि नंतर रेजिस्टर. LCR हा EMF, हा सेंड केलेला करंट. आपल्याला माहिती आहे सिरीज सर्किटमध्ये करंट कॉन्स्टंट असतो, व्होल्टेजेसचं काय होतं ॲडिशन. दोन मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये की रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठीचं इक्वेशन डिराईव्ह करा. त्यावेळेस तुम्हाला ही डायग्राम याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला सांगावं लागेल. दिस सिरीज सर्किट कंटेन्स LCR इन सिरीज. L म्हणजे इंडक्टर, C कॅपॅसिटर आहे आणि R रेजिस्टन्स आहे विच आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस AC सोर्स. याला म्हणतो आपण सिरीज रेझोनन्स सर्किट, बरोबर आहे. आता या सर्किटमध्ये येणारा जो इम्पिडन्स आहे तो इम्पिडन्स आपल्याला माहीत आहे. खाली एक वाक्य लिहा वाटलंच तर. द इम्पिडन्स ऑफ ॲन LCR सर्किट इज गिवन बाय the impedance of an LCR series circuit is given by. आपल्याला माहिती आहे इम्पिडन्स कशाने दाखवतात. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं इम्पिडन्स आणि रेजिस्टन्स. जसं की ओहमिक सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स असं किंवा कुठल्याही इलेक्ट्रिकल एलिमेंटनं जे ऑपोजिशन ऑफर केलेलं आहे त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो ओहमिक सर्किटमध्ये. आणि अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस त्याच ऑपोजिशनला आपण काय म्हणतो इम्पिडन्स असं म्हणतो. आणि तो इम्पिडन्स सिरीज सर्किटमध्ये आपण झेडनं डिनोट करतो. झेड इज इक्वल टू टोटल ऑपोजिशन ऑफर्ड बाय L, C अँड R टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड व्होल्टेज इज गिवन बाय झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, काल फॉर्म्युला पाहिला होता आपण, काय आलं या ठिकाणी R स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. हे आहे इम्पिडन्स ऑफ द सर्किट. LCR सिरीज सर्किटमध्ये येणारा हा इम्पिडन्स आहे. आता याच्यात जर पाहिलं आपण तर XL म्हणजे काय आहे. XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे विच इज गिवन बाय XL इज इक्वल टू ओमेगा L आणि हे 1/ωc. देअरफॉर हे इक्वेशन कसं होईल, Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL म्हणजेच ओमेगा L. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, L म्हणजे इंडक्टन्स डिवायडेड बाय 1/ωc ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं जर आपण पाहिलं, आता आपल्याला इथं काय करायचं आहे, रेझोनन्स सर्किट म्हणजे काय. रेझोनन्स म्हणजे कुठल्याही सर्किटची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला जर समजा आपण बाहेरून एक एनर्जी सोर्स यूज करून जर त्या सर्किटला आपण ड्राईव्ह केलं
आणि त्यावेळेस आपण सप्लाय केलेली फ्रिक्वेन्सी आणि सर्किटची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर त्याला म्हणतो आपण रेझोनन्स इन द सर्किट. आणि त्यावेळेस काय होईल, सर्किटमध्ये जे ऑसिलेशन्स आहेत ते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड नसतील. मग आता या सिरीज सर्किटमध्ये असणारा जो रेझोनन्स आहे हा कधी असतो तर आपण बघणार आहोत ज्यावेळेस XL इज इक्वल टू XC असेल त्यावेळेस सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्स आहे असं आपण म्हणतो. खाली आहे त्याच्यामध्ये. आता बघा इथं आपण समजा लो फ्रिक्वेन्सी कन्सिडर केली. ॲट व्हेरी लो फ्रिक्वेन्सीज XL इज इक्वल टू ओमेगा L. ओमेगा इज नथिंग बट 2πf इंटू L. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतंय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे इंडक्टरनं या अल्टरनेटिंग करंटला ऑफर केलेलं ऑपोजिशन हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. 2π कॉन्स्टंट, L कॉन्स्टंट, फक्त F व्हेरिएबल आहे. आणि ही जर फ्रिक्वेन्सी आपण समजा लोअर कन्सिडर केली तर याचा अर्थ असा होतो XL इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर इंडक्टरचं अल्टरनेटिंग करंटला ऑपोजिशन कमी असेल. फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर XLची व्हॅल्यू मोठी. याचा अर्थ हा इलेक्ट्रिकल कंपोनंट या AC सोर्सला जास्त अपोजिशन ऑफर करतोय. फॉर एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकल इथं बोर्ड आहे, स्विच आपण ऑन केलं, बरोबर आहे, तुम्ही वायर जोडली आणि समोर हात लावला, काय होईल, करंट लागतो. आणि मग ठीक आहे, वायरची ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, प्लास्टिकच्या 2 काड्या घाला आणि मग हात लावा, करंट लागेल का, नाही. म्हणजे या वायरच्या कंपॅरिझनमध्ये त्या प्लास्टिकनं काय केलं, त्या अल्टरनेटिंग सोर्सला अपोजिशन जास्त ऑफर केलं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हा इंडक्टर तेव्हाच जास्त अपोजिशन ऑफर करू शकतो ज्यावेळेस तुम्ही इथं जो अल्टरनेटिंग सोर्स वापरलेला आहे या सोर्सची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर हा सगळ्यात जास्त अपोजिशन ऑफर करेल. आता रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिकल कंपोनंट वेगळा आहे, हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाही. हे पण तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे. फ्रिक्वेन्सीवर डिपेंड इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर काय सांगतो आपल्याला, फ्रिक्वेन्सी वाढली, बघा कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे, XC इज इक्वल टू 1/ωc. ओमेगा म्हणजे 2πf इंटू C कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट. Fला XC कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. XC काय डिनोट करतो तर ऑपोजिशन ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग सोर्स. अल्टरनेटिंग सोर्सचा करंट असेल, EMF असेल, व्होल्टेज असेल, त्याला ऑफर केलेलं ऑपोजिशन म्हणजे XC आहे. आणि ते कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवर. पण कसं डिपेंड आहे, इनव्हर्सली. फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर याचं ऑपोजिशन सर्वात जास्त असेल. आणि इथं काय सांगते आपल्याला, हा इंडक्टर काय सांगतो, फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर याचं ऑपोजिशन कमी, फ्रिक्वेन्सी जास्त तर याचं ऑपोजिशन जास्त. दोन्ही एकमेकाच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत. दोन्ही पण फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहेत. पण फ्रिक्वेन्सी कमी असली की XLची व्हॅल्यू स्मॉल असेल, परंतु इथं वेगळं असेल, XCची व्हॅल्यू कशी असेल, जास्त, कारण XC ह्या फ्रिक्वेन्सीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता रेझोनन्सची कंडिशन जी आहे, ॲट सम अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू ωr. म्हणजे याचा अर्थ F इज इक्वल टू FR. आपण अप्लाय केलेली जी फ्रिक्वेन्सी आहे ती जर समजा रेझोनंट फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर कंडिशन आपल्याला अशी मिळते, XL इज इक्वल टू XC. XL म्हणजे ओमेगा L आहे, इज इक्वल टू 1/ωc. याची व्हॅल्यू 1/ωc आहे. मग काय होईल या ठिकाणी, ओमेगाला या साईडला घ्या, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/LC. मग ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, 2πf. परंतु या ठिकाणी असणारी फ्रिक्वेन्सी कुठली असेल, जर ही कंडिशन असेल तर ती फ्रिक्वेन्सी रेझोनंट असते. त्याच्यामुळे हे 2πfr त्याचा स्क्वेअर हे 1/LC, बरोबर आहे. मग इथं काय होईल, याचा स्क्वेअर काय येतो, FR स्क्वेअर इज इक्वल टू, याला इकडे घ्या, 1/4πLC. आपल्याला FR कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्यामुळं FR इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ L इंटू C. हा रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. या इक्वेशनचा यूज करून आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपल्याला कधी कधी बघायला मिळते किंवा सर्किटमध्ये रेझोनन्स हा कधी असतो तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सगळ्यात पहिली आहे रेझोनन्स ऑकर्स व्हेन XL इज इक्वल टू XC. रेझोनन्स म्हणजे काय, हा जो ग्राफ आहे सायनासॉइडल, याच्यामध्ये ही जी लेंथ असते याला काय म्हणतो आपण, डिस्टन्सला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. ॲम्प्लिट्यूड हे डिस्टन्स किती आहे, समजा A आहे. हे ज्यावेळेस त्याच्या मॅक्झिममला असेल, मॅक्झिममला
त्यावेळेस सर्किटमध्ये रेझोनन्स आहे असं आपण म्हणतो. आता या सिरीज सर्किटमध्ये काय आहे, सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्स आला म्हणजे काय, तर त्या ठिकाणी इम्पिडन्स मॅक्झिमम आहे, झेड कसा आहे सॉरी मिनिमम आहे, अपोजिशन कमी आहे आणि करंट मॅक्झिमम आहे, त्यावेळेस सिरीज सर्किटमध्ये रेझोनन्स आहे असं आपण म्हणू शकतो. आणि असं जर असेल तर तुम्ही ही कंडिशन घेऊ शकता, हा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकता किंवा यूज करू शकता न्यूमरिकल सॉल्व करत असताना. बरोबर आहे. यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगते आपल्याला, रेझोनन्स ऑकर्स वेन एक्सेल इज इक्वल टू एक्सी. सर्किटमध्ये रेझोनन्स कधी येईल, जर याचं इंडक्टरचं अपोजिशन हे कॅपॅसिटरच्या अपोजिशन एवढंच असेल, या दोघांचं अपोजिशन सेम असेल आणि आपल्याला माहिती आहे दोन्ही पण कसे आहेत, फ्रिक्वेन्सीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, त्यामुळे दोन्ही पण 0 होतील. कारण या फॉर्म्युल्यात जर बघितलं आपण तर काय दिसते आपल्याला, झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल इज इक्वल टू एक्सी. एक्सेल मायनस एक्सी काय 0, कारण दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत. एक्सेल मायनस एक्सी करा किंवा एक्सेल मायनस एक्सेल करा किंवा एक्सी मायनस एक्सी करा, कारण दोन्ही पण इक्वल आहेत, त्याच्यामुळे इथं 0 त्याचा स्क्वेअर म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली. म्हणजे काय आलं, झेड इज इक्वल टू आर असेल. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, इन दिस सर्किट किंवा दिस सर्किट बिकम्स प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. या सर्किटमध्ये आता या अल्टरनेटिंग करंटमुळं असणारं जे ऑपोजिशन आहे ते फक्त आणि फक्त या अल्टरनेटिंग करंटला असणारं जे ऑपोजिशन आहे ते फक्त रेजिस्टन्समुळं आहे. म्हणजे बघा काय म्हणलं मी, हे 3 कंपोनंट एकत्र ज्यावेळेस कनेक्ट करू, समजा हे वायर आहे, या वायरला तुम्ही इथं बल्ब अटॅच करा, तिथं पुढे ट्यूब लावा, तिकडं पलीकडं फॅन लावा, काय होईल तेवढा जास्त इलेक्ट्रिकल करंट ड्रॉप होईल. बरोबर आहे. बल्बला पहिल्यांदा जेवढा मिळत होता एकट्याला तेवढा आता ते 2 आल्यामुळे मिळणार आहे का, नाही, कारण तिकडं पण डिस्ट्रीब्यूट झाला करंट. तसं म्हणजे त्यांचं ऑपोजिशन वाढलं त्या करंटला. बरोबर आहे. तसं या AC सोर्सची एक कॅपॅसिटी आहे ठराविक व्होल्टेज आणि ठराविक करंट पाठवण्याची, पण त्या ठिकाणी 3 कंपोनंट आहेत, LCR, हे 3, या तिघांना पण याला काय करायचं, व्होल्टेज आणि करंट पाठवायचं आहे. बरोबर आहे. मग ह्याचं पण काहीतरी ऑपोजिशन असणार आहे, ह्याचं पण काहीतरी ऑपोजिशन असणार आहे आणि ह्याचं पण काहीतरी ऑपोजिशन असणार आहे. बरोबर आहे. मग आता अल्टरनेटिंग करंट सोर्स जो आहे त्याला काय काय प्रॉपर्टीज आहेत, त्याला अल्टरनेटिंग करंट आहे, त्याला अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे आणि त्याला फ्रिक्वेन्सी आहे. आता या 3 एलिमेंटचा जर विचार केला, तिन्हीपैकी हे 2 एलिमेंट फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहेत. या AC सोर्सची फ्रिक्वेन्सी काय आहे त्याच्यावर या दोघांचं ऑपोजिशन डिपेंड आहे, परंतु हा सोर्स ह्याचं ऑपोजिशन फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाही. त्याला त्याची एक ओन कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याचा रेजिस्टन्स आहे. आता याची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी तुम्ही इथे एक अशी फ्रिक्वेन्सी सेंड करा किंवा अशी फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करा की या दोघांचं ऑपोजिशन सेम आलं पाहिजे आणि दोघांनी एकमेकाला कॅन्सल केला पाहिजे, म्हणजे या दोघांमुळं कुठल्याच प्रकारचा विरोध किंवा ऑपोजिशन या अल्टरनेटिंग करंटला किंवा व्होल्टेजला झालं नाही पाहिजे. बरोबर आहे. काय म्हणतोय मी, 3 जण आहेत, 1 2 3 विद्यार्थी आहेत, तिघांना एक लाईन सप्लाय केली, तिथून त्यांना खायला येणार आहे. बरोबर आहे. शेवटला 1 जण उभारला आहे, पहिले 2 जण जरा थोडं हावरट आहेत थोडक्यात. बरोबर आहे. त्यांना जास्त खाण्याची अपेक्षा आहे. तर तिसऱ्यानं काय केलं, दोघांमध्ये असं काहीतरी वाद लावून दिला, दोघं एकमेकालाच भांडत बसले आणि पूर्ण जे जेवण होतं ते कुठं गेलं, तिसऱ्यापर्यंत गेलं थोडक्यात. बरोबर आहे. तसं या दोघांची जी फ्रिक्वेन्सी आहे किंवा इथली जी फ्रिक्वेन्सी आहे या सोर्सची, ही अशी ॲडजस्ट करायची की दोघांचं अपोजिशन सेम आलं पाहिजे. दोघांचं अपोजिशन जर सेम झालं तर अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन एक्सेल मायनस एक्सी ही टर्मच 0 होईल. मग आता या AC सोर्सला अपोजिशन कुणाचं आहे, फक्त एकाचं आहे. मग तिघांचं अपोजिशन मोठं असेल का एकाचं अपोजिशन मोठं असेल, तिघांचं मोठं असेल. बरोबर. 3 अपोजिशन करणारे 3 एलिमेंट आहेत, यांचं अपोजिशन लार्ज असेल ॲज कम्पेअर टू सिंगल इलेक्ट्रिकल कंपोनंट. त्याच्यामुळं या ठिकाणी झेडची सर्वात लहान व्हॅल्यू काय असेल, इक्वल टू R असेल. ह्याला म्हणतो आपण मिनिमम इम्पिडन्स, याला म्हणतो आपण मिनिमम इम्पिडन्स. मग ऑपोजिशन जर कमी असेल, आपल्याला माहीत आहे I इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, V इज इक्वल टू IR, I इज इक्वल टू V बाय R. जेवढं ऑपोजिशन कमी, जेवढी R ची व्हॅल्यू लहान, तेवढा करंट कसा असेल, जास्त असेल. बरोबर आहे.
मग इथं आपल्याला काय दिसते, फॉर्म्युला काय सांगतो आपला, आय मॅक्स किंवा आय नॉट इज इक्वल टू ई नॉट बाय झेड आणि झेड इज इक्वल टू आर आहे. म्हणजे याचा अर्थ इथं मॅक्झिमम करंट फ्लो होईल जर झेडची व्हॅल्यू कशी असेल, मिनिमम. आणि इथं ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण इथं इम्पिडन्स कन्सिडर सर्किटमध्ये रेझोनन्स आहे असं कन्सिडर केला त्यावेळेस झेडची व्हॅल्यू आपल्याला इथं ॲक्च्युअल मिनिमम भेटली. म्हणजे याचा अर्थ करंट कसा असेल, मॅक्झिमम. त्यामुळे लक्षात ठेवायचं सिरीज रेझोनन्समध्ये इम्पिडन्स जो आहे म्हणजे ऑपोजिशन जे आहे ते मिनिमम असेल आणि करंट हा कसा असतो, मॅक्झिमम असतो. म्हणून याला काय म्हणतात, ॲक्सेप्टर सर्किट असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस समजा टी व्ही किंवा आपण रेडिओ, एक्झाम्पल घ्या रेडिओचं, रेडिओ आपण काय करतो 101.3 मेगाहर्ट्ज किंवा जे काय ठरलेलं आहे त्याची फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला आपण समजा 93.5 रेड FM आहे, बरोबर आहे. तुम्ही जर कधी पुण्याला किंवा हैदराबादला गेला तर तुम्हाला तिथं 93.1 93.4 94.3 असे तुम्हाला वेगवेगळे चॅनल मिळतात, बरोबर आहे. तर तुम्ही ज्या वेळेस फ्रिक्वेन्सी सेट करता 94.3 मेगाहर्ट्जला, याचा अर्थ काय, तिथं सिरीज सर्किट वापरलेलं असते. मग ह्या सिरीज सर्किटचं काम काय आहे, त्यांनी आपण जी फ्रिक्वेन्सी सेट केली, आपण जे रेडिओला ट्यून केलं 94.3 मेगाहर्ट्ज एवढीच फ्रिक्वेन्सी, तर हे सर्किट काय काम करणार, हे सर्किट फक्त 94.3 मेगाहर्ट्जसाठीच मॅक्झिमम करंट प्रोड्यूस करणार, बाकीच्या ऑल अदर फ्रिक्वेन्सीला तो काय करतो, रिजेक्ट करतो. म्हणून ह्याला ॲक्सेप्टर सर्किट असं म्हणतात. बघा इकडं फॉर एक्झाम्पल समजा ही एक वॉल आहे, बरोबर आहे. इथून नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी येत आहेत 1 मेगाहर्ट्ज 10 मेगाहर्ट्ज 100 20 50 जे काय आहे सर्व फ्रिक्वेन्सी इथे येत आहेत. रेडिओची समजा ही एक वॉल आहे, पण मी इथं एक्सेप्ट केलं, ट्यून करतो आपण रेडिओ, बरोबर आहे का, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मी सेट केलं 94.3 हीच फ्रिक्वेन्सी एंटर झाली पाहिजे, बाकीच्या सगळ्या स्टॉप झाल्या पाहिजेत. मग काय करते या ठिकाणी, अशा प्रकारचं हे ॲक्सेप्टर सर्किट असं सेटअप करते किंवा अशा प्रकारे वर्किंग करते की 94.3लाच फक्त एंटर होऊ देणार, बाकीच्या सगळ्याला ते काय करणार, स्टॉप करणार. एकालाच ॲक्सेप्ट केलं, मग एकासाठी करंट हा कसा असेल, मॅक्झिमम असेल, बाकी सर्वांसाठी 0 असेल. म्हणून हा असा ग्राफ आहे. एकालाच ॲक्सेप्ट केलं त्याच्यामुळं एकासाठी करंट कसा असेल, मॅक्झिमम, बाकीच्यासाठी करंट कसा असेल, 0 असेल. त्याच्यामुळं याला ॲक्सेप्टर सर्किट असं देखील म्हणतो आपण. दुसरी गोष्ट, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे बघितलं आपण, FR इज इक्वल टू 1/2π √L/C. त्याच्यानंतर थर्ड आहे इम्पिडन्स इज मिनिमम अँड सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. इथं बघितलं आपण इम्पिडन्स इज मिनिमम अँड सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. झेड इज इक्वल टू आर म्हणजे इम्पिडन्स जो आहे तो केवळ रेझिस्टन्समुळं आहे आणि तो कसा असेल, कमी असेल. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनंट सर्किट. त्याच्यामध्ये आपण सिरीज रेझोनंट सर्किट आज बघितला. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पॅरलल रेझोनंट सर्किट बघू. थांबूया ठिकाणी.